तर गाईज नीरज बोलते की माझा काय तुम्ही लास्ट ब्लॉगिंग करताना माझा कॉन्फिडन्स बघा. व्हिडिओमध्ये तर उद्या आपण जाणार राजगडला. तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. आणि जे आपण स्टार्टिंगला सिनेमॅटिक्स ॲड करणार ते कशा वाटतात तुम्हाला ते नक्की सांगा. सो चला उद्या आपण निघणार आहोत राजगडला. उद्याची तारीख आहे 15. उद्या सकाळी निघणार. मी आता कामाला जाईन. रात्री नाईट शिफ्ट चालू आहे म्हणजे रात्री कामाला जाईन. रात्री कामावरून आलो सकाळी 6ला येईन. मग पटकन निघूया आणि मग तुम्हाला मी भेटतो उद्या. आता ओके बाय बाय. आपण आलं तर हॉटेलमध्ये खायला नाश्ता खायला. तर आलं की तुम्हाला दाखवतो काय काय आपण ऑर्डर केलं आहे. मित्रांनो आपली मील आलेली आहे. पुरी भाजी, हर्षी मागवलं आहे मेंदू वडा, सर्वेशनी मागवले त्याचे फेवरेट दही मिसळ. हे दोघे दही मिसळ मागवले. चला आता एन्जॉय करूया आपली मील. जेवायला थांबलो आपण. आता वाजले 4. आपल्याला जेवायला काय नाही म्हणून आपण इकडे आलो आहे. असं मस्त मराठमोळा मावळा नाव आहे. आतमध्ये पण मस्त हे आहे. ते बघूया आता टेस्ट वगैरे कशी आहे तुम्हाला सांगतो. तेच आपलं जेवण झालेलं आहे. नीरजने बिर्याणी खाल्ली ना, तो बिर्याणी टाकायला पण गेला. काहीच आपण या हॉटेलमध्ये आलं ना, आपल्याला समोरच मोर आणि लांडोर किती आहेत बघू शकता तुम्ही. मग दाखवतो. हे बघा इथे आणि इथे एक आहे खाली. आपलं पीठ बघू शकता तुम्ही एवढं आलेलं आहे. आणि आता सर्वच बघा कसं म्हणजे काय कुठं ठेवलंस या अरे एवढंच होतं तर गाईज आपण फायनली रूमवर आलेलो. तुम्हाला दाखवतो बाहेरचा. हे बघा हा आपला असं आहे. इथं आपला स्टे आहे पूर्ण आणि इथून गडवरती चढायचं आहे चालू. आणि तुम्हाला काय दाखवलं नाही कारण का आम्ही सकाळी आपण कितीला निघालेलो हर्ष? 8ला ना. 8ला निघालो आणि आम्ही आत्ता आलो आहे. किती वाजलेत? 7:30ला आलोय. म्हणजे तुम्ही पण असंच टाइम नीट बघून, कारण का खड्डे खूप आहेत इकडे, त्यामुळे सगळ्यांची हालत टाईट झालेली आहे येता. सो तुम्ही आता लवकरच या आणि खाली स्टेच करा तुम्ही. नंतरला दुसऱ्या दिवशी चढायला चालू. आता आपण पण मस्त की आराम करूया जरा आणि सकाळी ट्रेक चालू करूया. ओके गाईज आता आम्ही मस्त पिक्चर बघितला. काय नाव होतं रे पिक्चरचं? विसरून जा. पिक्चर बघितला. हा पिक्चर बघितला विसरून जा. मेरे चलते 10 पैकी -2 रेटिंग. काय होतं रे पिक्चर नाव? एलिव्हेशन बघू नका. एकदम फालतू पिक्चर. सस्ता कॉपी आहे. तर चला आता मस्त पिक्चर वगैरे बघितला. आता जाम झोप येते. आता आपण जाऊया जेवायला पहिले. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखेंगे. आता मस्त काही जेवायला जाऊ. व्हेज थाळी आहे का तुम्हाला दाखवतो कशी आहे. आणि मग झोपूया आणि मग सकाळी उठू आणि मग आपला ट्रेक चालू करूया. लेट्स गो. तर मित्रांनो आपली थाळी आलेली आहे बघू शकता. आता एन्जॉय करूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज सकाळ झालेली आहे आणि आजची तारीख आहे किती रे हर्ष? 16. आणि आता आज आपण सकाळी ट्रेक चालू करणार आहोत. आता थोड्या वेळात. आता आम्ही आंघोळ केले. सगळी रेडी झालेली आहे. आता मस्त इथं आंघोळ केली मी. आणि आता कपडे इकडे घालतो. नाश्ता आहे यांच्या इथून आपल्याला. आणि मग नाश्ता करून आपण निघूया. हा मग पैसे द्यायचेच आहेत. पैसे द्यायचे कॉम्प्लिमेंट. आणि ह्या स्टेचं तुम्हाला सांगतो. ह्या स्टेचं नाव काय? कृष्णाई ना. कृष्णाईचं तुम्हाला मी डिटेल्स वगैरे देतो. यांचं प्रमोशन करूया. आणि आता जरा कपडे घालतो आणि नाश्ता करून मग निघूया. तर गाई सकाळ झालेली आहे. तुम्हाला मला सांगितलं आपल्या हॉटेल वगैरे. आता मस्त व्ह्यू पण आहे आणि इथं मोर पण वरटतं असा आवाज. आणि क्लायमेट बघा. तुम्हाला क्लायमेट दाखवतो इकडनं बघू शकता कसलं झालं आहे. माउंटन आहे पूर्ण इकडे समोर. हे समोर पूर्ण माउंटन आहे. आता आपण वरती जाऊया. तुम्हाला दाखवतो कसा व्ह्यू आहे.
स्टेचं तुम्हाला दाखवतो. हा बॅनर आहे कृष्णा अग्री आणि इथून आपली पार्किंग आहे 3 किलोमीटरची. तर आपण गाडीच घेऊन जाणार आहोत बाकीचा. आणि हा आपला स्टे असा आणि ते तुम्हाला सांगितलं ते नाव आहे ह्या स्टेचं. ओके. आणि ह्यांच्या इथं ह्या स्टे इथं रूम्स आहेत ना, तर तुम्हाला दाखवतो. इथं त्यांचं हॉटेल आहे, डोर बंद आहे. इथं त्यांचं हॉटेल आणि हे त्यांचे रूम्स आहेत. त्यामुळे तुम्हाला जेवणाची गरज लागली तरी तुम्ही इथं भेटून जाईल. व्हेज थाळी भेटते, नॉनव्हेज पण काही भेटतं माहीत नाही, पण आम्ही काल व्हेजच खाल्लं. सो चला आता आपण निघूया इथून, ट्रेक स्टार्ट करूया. दादा काल त्याला विचारलं, तो बोला की 1 तास लागेल तुम्हाला इकडनं चढायला. त्यामुळे आम्ही 6ला चूज केलं निघायचं. नाही तर आम्ही सकाळी 4ला जाणार होतो. आणि 4ला गेलो असं ना तरी पण अंधार होता, त्यामुळे काय दिसलं तर नसतं. सो चला निघूया. आता वाजलेचा तर रेनकोट घालतो मस्त आहे की, कारण का पाऊस येण्याची शक्यता आहे. कालपासून जाम पाऊस पडतो. चला निघूया. आपण आता इथून गड चालू होतं आपला ट्रेक, इथून चालू आहे. तर आपण बोललो की पहिले नाश्ता करून घेऊया. तिकडे बंद होतं आपल्या स्टेशनचं, म्हणजे चालू उघडेल पण बंद होतं. आपण घेतल्या 2 प्लेट मॅगी आणि भजी. तर एन्जॉय करूया आणि मग ट्रेक चालू आहे. ट्रेक चालू केलेलं आहे आणि बघू शकता स्टार्टिंगलाच चढ लागतो आपल्याला. तर बघूया किती मिनटं लागतात आपल्याला हा चढ संपवायला. नंतर पुढून आपल्याला प्लेन लागेल. चला जाऊया, तुम्हाला कुठे भेटलो. काहीच नीरजनी पोराला पण घेतला. ए दाखव तुझा पोरगा, त्याला प्रायव्हसी नको हे करूया. बघू शकता त्याचा पोरगा. प्रायव्हसी आहे त्याची पण. काहीच आपल्याला 16 मिनटं झालेली आहेत चढून. खालून आलो आपण आणि फुल हालत टाईट झालं आहे एवढी. अजून तरी किती स्टीप आहे माहीत नाही, 16 मिनटं तर झाली. तर बघूया अजून किती, तुम्हाला सांगेन मी नंतरला आपल्याला प्लेन किती मिनटाने लागलं आहे. सो चला आता जरा इथं विश्रांती करूया आणि मग निघूया. काय रोड बघूनच एखाद्याची फाटून हातात येत कसलं आहे बघा. खाली पूर्ण आहे ना, ते माती आहे, पाय सरकतात. त्यामुळे तर तुम्ही याल ना ट्रेकला इथे तेव्हा प्रॉपर शूज बीज घालून या, नाहीतरला पाय सरकण्याचे खूप चान्सेस आहे. इथून एक वाटा, इथून एक वाटा, आम्ही इथून चाललं. मग चढून एवढ्यावरती आलेलो आहोत बघू शकता. आणि अजून बघा कुठं जायचं आपल्याला, अजून तिकड्यावरती पूर्ण जायचं. हालत बघू शकता. कॅप्टन जो माणूस स्टॅमिनामध्ये नेहमी पहिला यायचा स्टॅमिनाच्या गोष्टीमध्ये, तो आज मागे राहिलाय. पाण्याखाली 3 मिनिटं पाण्याखाली राहायचा श्वास धरून. तो आज बघू शकता काय झालं त्याचा. माझी विचार कर तुझं काय झालं असतं जर तू आला असतास. अजून काही वाटत नाही इच्छा चालायची त्याची. तिथे आम्हाला बोलते की बाय बाय चला घरी जाऊया. असं मी म्हणत नसतो. काय झालं तो धुक्यामध्ये आला. तर गाईज इथून खाली पायऱ्या चालू झाल्या जस्ट इथून. आणि आपल्याला जास्त टाईम झाले, कारण का ॲक्च्युली सीन काय झालं तुम्हाला सांगतो. आपण खाली आहे ना भजी खाल्ली, भजी, त्यामुळे ते तेलकट असतं, त्यामुळे आपल्याला उलटीसारखं होतं. म्हणजे सर्वेची जाम हालत टाईट झाली आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघितल्यात असेल क्लिप. तर म्हणजे चालतं नाही ना भजी असं म्हणजे मळमळल्यासारखं होतं आहे. आणि आता आम्हाला बरं वाटतं, आम्ही जरा जास्त रेस्ट घेतला. खूप टाईम खायची हो. जर तुम्ही असं ट्रेक करत असाल ना तर भजी बिलकुल खाऊ नका, कारण का खूप म्हणजे मळमळ खाऊ नका. हां, तेलकट अजिबात खाऊ नका. आणि आजचं वातावरण एकदम मान्सूनमध्ये येणार असेल ना तुम्हाला, असं वातावरण बघायला भेटतं एकदम क्लासी. आणि अजून किती राहायला माहीत नाही, पण अजून तरी पाहायला स्टार्ट झालं. चला बघूया पुढे पुढे कसं काय आहे. चला रे गाईज, लेट्स गो. आणि पावसामुळे रेनकोट घालून आलं ना, त्यामुळे पॅन्ट आहे ना ही पॅन्ट, त्याच्यामुळे चढता येत नाही. इकडे बघू शकतो भारी आहे. आता तो वरतीचं टोक आहे ना, तिथपर्यंत आय थिंक पायऱ्या आहेत ना, त्या इथून वर आहेत. आम्हाला बघूया, जाऊ दे वरती जाऊन बघतो ना जरा. हो हे बघा, इकडनं अशा बाजूने पायऱ्या आहेत वरती, आणि आपलं पूर्ण वरपर्यंत जायचं. तिकडे टोक आहे तिथे. त्याला खायला बुरुज दिसायला लागलेले आहेत बघू शकतो तिथे. तर थोडंच राहिलं एवढं वरती, मग ते आलो आहे. असे होप्स तर आहेत, पण बघूया. सर असे हारा टाईट झाले यार. भजी प्लीज खाऊ नका कोणी, भजीमुळे झालं आहे सगळं पूर्ण हालत. इथं नाहीतरला आम्ही लवकरच आलो असतो, पण खूप टाईम लागला मला भजीमुळे.
आपण भजी खाल्ली सगळ्यांना मळमळायला होतं यार. बिग ब्रेन वापरा, बिग ब्रेन. नीरज सारखा डोकं पाहिजे. बिग ब्रेन वापरायचं. ते काय तसलं तेलकट विकट खात नाही आम्ही तेलकट खातच नाही कधी. नीरजनी भजी अजिबात खाली नाही त्याचा स्टॅमिना. आपण तो काय- पुढंच धावतोय आणि आम्ही राहिले मागे. सर्वात जास्त हारात सर्वस्वी झालेली आहे ब्रो. मित्रांनो हे बघा आम्ही इकडे आलो मस्त आता राईडला आलो. नीरज बोलला मी वॉटरफॉलला पण नेतो. वॉटरफॉल तर हा बघा सुंदर आहे. तामिणी घाटातला वॉटरफॉल दाखवायला आणला. हा बघा हे बघा माणूस. बघा किती सुंदर वॉटरफॉल आहे. तुम्हाला पाण्याचं घाबरायला होतं ना म्हणून मी आला आणला. भिजाचा कशात तरी त्याच्यात. मग चप 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 करायला आवडतं तुम्हाला. मित्रांनो फायनली मेन दरवाजा आलेला आहे बघू शकता समोरच. आणि आपल्याला टाईम लागलेला आहे 1 तासच लागला आहे. म्हणजे 1 तास नाही जास्तच लागला आहे. पण ॲक्च्युलीमध्ये बघितलं तर 2 तास झालेत आम्हाला इथे. आम्ही आता रील्स वगैरे शूट करत होतो ना त्यामुळे. सो पण तुम्ही असं जर आलात ना कंटिन्यू तर तुम्हाला एक तास लागेल. तर काहीच आपण पाली दरवाजामध्ये आलेलो आहोत. त्याच्यात कडून मस्त वातावरण आहे आणि काही चांगला फोन घेऊन या तुम्ही पण. एक इथं सगळे आता गरीब आहेत. मी पण हा फोन भाड्यावरनं घेतलेला आहे. काल विकत जाऊन घेतलाय. काल नवीन घेतलाय काल राजगडलासाठी. सो चला उद्यासाठी एक सरप्राईज आहे. आता हा आपण इथून चढत जाऊया आणि वरती वरती काय काय व्ह्यू आहेत ते बघूया. मस्त मस्त. आम्ही आलो ना तर ह्या इकडनं खालनं आलो ना त्यामुळे इकडनं जी साईडने आम्ही आता ज्या साईडने आम्ही आता आलो ना वरती ती पूर्ण स्टीफवाली चढ आहे ना. अजून एक मार्ग आहे पण तो बंद होता त्यामुळे आम्हाला इकडनं यायला लागलं. इकडे काहीतरी असं आहे. चला जाऊन बघूया. हो इथनं आपण आलो खाली असे. आणि हा पाली दरवाजा आहे. आणि इथून जेव्हा अटॅक होत असेल तेव्हा इकडनं धनुष्यबाणवाले इथून मारत असतील असा सीन हा. इथला हे तुटलंय बुरुज. इथनं पण पायऱ्या दिसतात बघा. इथून वरती येतात. कॉल आलेला आहे उचला. सगळं संवाद ऐकायचं आहे त्याला. तो कॉल उचललेला आहे बघू शकता भाईने. थांबा तुम्हाला ह्याला तुम्ही ओळखत असालच. तुम्ही शॉर्ट्स बघत असाल याचे. किती आतुरता आहे बघा बघण्याची. कामावर जातो आता काय करणार. खुशी बघू शकता. खुशी बघू शकता तुम्ही. आर्थिक खुशी ज्यामध्ये मला हाथ में देख रहे हो कि नहीं भाई. कल ही लिया है. हो बघितला. कोणचा घेऊन देवीचा घेऊन गेलास. अपना है भाई नया. हो माय गॉड कोण आहे ओनर याचा. दीप चिकने. इकडे चेहरा Oh my दाखव God. चेहरा दाखव दादा. जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. फक्त 50 लोकच राहू शकता त्याच्यात. पहिले ट्रेकर्स नाही तर जायचं येतं. पण हे कसं बुकिंग करायचं ते तुम्हाला ऑनलाईन बघू शकता तुम्ही यूट्यूबवरती. मला काही माहीत नाही. इथे खाली तलाव आहे पण ह्याच्या धुकामुळे काय दिसत नाही. मित्रांनो आपण चालला तर वाघरा बुरुजावर जो फेमस बुरुज आहे इकडला. खालून आलो आपण इथनं. इथे खाली ते मंदिर होतं. तिथं मंदिर आहे काय माहीत नाही मला पण. ॲक्च्युली ते आता बंद आहे त्यामुळे आतमध्ये जाता येत नाही. पण तिथं ट्रेकर्स आहेत ना ते स्टे करतात. आणि मला ते मंदिरच आहे. आणि इथं मागच्या साईडला मस्त झेंडा. आपण जाऊया चला. आलेलो बुरुज बघायला आणि बघू शकता काय दिसत नाही. मॉन्सूनमध्ये आता असं ना तुम्हाला सगळं आता वाजत किती 10:30 वाजतात तरी धोका बघा. धोका काय जायचं नाव येत नाही. हा बुरुज हा दरवाजा आहे. इथून तो बुरुज दिसतो ना खाली तो मला पॉईंट आहे. पण स्मोकमध्ये काहीही दिसत नाही. आणि आम्ही एवढा टाइमपास करतो ना फिरायला. नुसते फोटो बिटो काढत बसतो आणि नुसतं थांबत मजा करत. पॉईंट आम्ही अजून कायच बघितलं नाही. आता पहिल्या बुरुज बघायला आलाय आणि तो तलाव बघितला तो तेवढाच. वाघर बुरुज. हा बुरुज वेगळा आहे. वाघरा बुरुज पुढे आहे. हा कुठला बुरुज आहे. देवाड कुठला रे. हा मग असं ना फुलांचेच फोटो काढतो एक. देवाळ. देवाण
देहाळणी बुरुज आहे हा. तुम्हाला वरून दाखवतो पण काय दिसणार नाही तुम्हाला, बघून फायदाच नाही. मान्सूनमध्ये ब्लॉग बनवायचा फायदाच नाही यार, सगळं धोकाच दिसतंय पूर्ण. आणि खालून गेलं ना आपण इथनं की वाघ्र बुरुज आहे, म्हणजे अजून जाम पुढे जायचं आपल्याला. आम्ही बुरुजावर बहुतेक नाही जाणार, कारण का बघा आता असा फॉग जा असेल काय जाऊन फायदा, काय दिसत पण नाही बघा, इथं काय दिसत नाही तर बुरुज काय दिसणार आहे. सो आम्ही कॅन्सल करतोय बुरुजावर जायचं. आता डायरेक्ट जाऊ खाली आणि 250 किलोमीटर आम्हाला खाली जायचं आहे आपल्याला. राजगड 250 किलोमीटर आहे आणि आम्हाला लागलेत यायला किती 12 तास लागलेत खाली यायला. त्यामुळे बहुतेक आम्ही आता नाही जाणार पुढे, जाऊन पण काय फायदा नाही. बघू शकता तुम्ही एवढं काय. आणि आता 10:30 वाजले तरी एवढा धुका आणि अजून वाढते, कमी व्हायचं नाव खाली येत नाही. गर्दी बघू शकता तुम्ही, सॅटर्डेला आलात तर असंच होणार. राजवाड्यावर चालले सगळे. आमचं अगदी चुकलं पहिले तिकडं जायला, इथे यायला पाहिजे होतं. आम्ही पहिले तिकडं गेलो पण फायदा काय नाही झाला. माझा एक जण जरी खाली पडला ना पाय सरकून, सगळी खाली नाही, सगळ्यांची विकेट. कसरत करून शेवटी आपण वरती आलेलो आहे. जाम स्टीफ आहे, काळजीपूर्वक चढा. जर तुमचा पाय घसरला ना डायरेक्ट खाली, आणि खाली जाल दुसऱ्याला पण घेऊन जात. त्यामुळे नीट काळजीपूर्वक चढा. आणि खूप स्लिपरी पण आहे. आणि हा आहे राजवाडा समोरचा, हा राजवाडा आहे पूर्ण. स्मोक मी काय म्हणजे ब्लॉक करायची इच्छाच होत नाही, काय दाखवू तुम्हाला, सगळं स्मोक आहे. आपण एक परत आता आपण प्लॅन केलं की दरवर्षी एक तरी गड किल्ले फिरायचे. तर नेक्स्ट टाईम आम्ही बहुतेक तोरणा करणार आहोत, पण तो प्रॉपर सीझन बघूनच करू. मान्सूनमध्ये आलं ना फॉगच दिसतं, बाकी काय दिसत नाही. आम्हाला वाटलं पाहिजे भारी असेल मान्सूनमध्ये, पण आता रिग्रेट होतं. नुसतं स्मोक काय बघणार याच्यात, काय दिसत पण नाही. सो तुम्ही पण येणार नसाल तर प्रॉपर सीझन बघा, मान्सूनमध्ये येऊ नका. एवढंच सांगते. चला आता आपण उतरूया खाली, आपल्याला लेट जास्त 250 किलोमीटर आपल्याला जायचं आहे घरी. सो तर चला निघूया आता आपण खाली. इथं थोडा वेळ एन्जॉय करू आणि मग जाऊ घरी. खाली उतरू, पहिले रूमवर जायचं आपल्याला. रूमवर गेलो की जरा फ्रेश होऊ आणि मग लगेच निघूया. तर गाईज आता पण उतरलं तिथून, मस्त मजा आली उतरायला. काय सोपं वाटलं, एवढं पण कठीण वाटलं, पण वरती गर्दी वगैरे खूप होतं, त्यामुळे नीट उतरा जा, काळजी घ्या, म्हणजे पकडून वगैरे उघडा. आता आपण उतरते खाली. आता डायरेक्ट तुम्हाला मी रूमवर जाऊन भेटतो आणि ब्लॉग आपण एंड करू. आता घरी जातानाचं काय दाखवत नाही तुम्हाला. तर चला आता खाली उतरूया. तर काही आता स्मोक गेलेला आहे पूर्ण, बघू शकता सगळं पूर्ण क्लिअर आउट दिसतंय. आणि आपण मगाशी इथं गेलेलो आणि बोललो की काय फायद्यानं झाला, स्मोक आहे पूर्ण. तर हा पॉईंट आहे आणि आता तो पूर्ण क्लिअर झाला. आता आम्हाला खूप रिग्रेट होत आहे, जायला पाहिजे होतं. आम्ही लवकर चढायला आलो ना गड मान्सूनमध्ये, त्यामुळे. आणि इथून पण एक हे आहे वाट आहे बघा, तुम्हाला दाखवतो. व इथून पण एक रोड येतो, हा आपण स्किप केला, आपण दुसरीकडनं आलो. तर गाईज नीरज बोलतो की माझा काय तुम्ही लास्ट ब्लॉगिंग करताना माझा कॉन्फिडन्स बघा, बघूया. शिकवायला पाहिजे नाला काय रे दीप, अरे चढताना पण ते दाखव ना, चढताना पण तेच बोलू ना. आता गाईज कॉन्फिडन्स, याला बोलतात कॉन्फिडन्स. अजून थांबा, अजून पब्लिक आले, आता बघूया. काम करू, उडी टाकून मी बंद झालं. कंटिन्यू आम्ही उतरतोय आणि जेव्हा फायनली आम्ही हा बोगदा बघितला तेव्हा खरं जीवाला शांती भेटली. हा आपल्याला उतरायला टोटल लागलाय 1.5 तास. राजवाडा आहे ना, तिथून राजवाड्यावरनं खाली पूर्ण कंटिन्यू, म्हणजे फक्त मध्ये गर्दी लागल्यावर थांबायला लागतच होतं. गर्दीमध्ये म्हणजे जिथं गर्दी होती तिथं थांबायचं तेवढंच. ओ भाई साहब,
सो बघू शकता तुम्ही, आरामात या, तेच बोलते मी तुम्हाला. म्हणून मी ब्लॉग फोन हातात तर राजवाड्यापासून इथं आपल्याला पूर्ण खाली यायला लागलेत 1.5 तास. आणि जर तुम्ही खालून चढत असाल वरती, फक्त पाली दरवाजापर्यंतच बोलते मी, तर 1 तासात तुम्ही पोहोचू शकता. आणि पूर्ण तुम्हाला वरती जायचं असेल तर तुम्हाला 2-2.5 तास लागतील आरामात. तर हीच इन्फॉर्मेशन त्याच्या. आता आपल्या गाड्या पण आलेल्या आहेत. आता आपण निघूया, डायरेक्ट रूमवर जाऊन निघूया. संडे, जर तुम्ही संडेला प्लॅन करत असाल, सॅटर्डे संडे, तर ही तुम्हाला गर्दी भेटेल राजगडला. इकडे बाईक्स आहेत सगळ्या. सो लवकर या, ट्रेक चालू करा लवकर, मग तुम्हाला काय टेन्शन नाही. आता आमची गाड्या अडकल्या तिथे, आमच्या बाईक आहेत. आता कसं काढायचं ते बघायला लागेल. गाईज, आता आपण खातोय बर्गर किंगमध्ये आलो, बर्गर वगैरे खाऊ आणि घरी निघूया. आता आपण आलो आहे लोणावळ्यामध्ये आहोत. सो आता थोड्या वेळात घरी जाऊ आणि ब्लॉग एंड करू.